Hello students, this is the sixth part of our second semester's first prose, and that is each is great in his own place, which is written by Swami Vivekananda. तर विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषांतर आपली जी दुसऱ्या सेमिस्टरची पहिली प्रोज आहे इच इज ग्रेट इन हिज ओन प्लेस. तर त्याचा 6वा भाग पेज नंबर 38 वरती दुसरा पॅराग्राफ. नाउ लिसन केअरफुली. द प्रिन्सेस ऑफ द कंट्री to which our king and the sannyasi had come was having one of these interesting ceremonies. तर ज्या साम्राज्यामध्ये तो राजा आणि संन्यासी आता आलेले होते, ज्या साम्राज्यामध्ये आता त्या साम्राज्याची जी राजकुमारी होती तिचा लग्न समारंभाचा कार्यक्रम होता. तर असे लग्न समारंभाचे वर निवडण्याचे जे समारंभ आहेत याच्या अगोदर अनेक इंटरेस्टिंग सेरेमनी त्या ठिकाणी एक दोन सेरेमनी घडलेल्या होत्या तिच्याकरता वर निवडण्याच्या. शी वॉज द मोस्ट ब्युटिफुल प्रिन्सेस इन द वर्ल्ड. तर त्या जगामध्ये सर्वात सुंदर अशी राजकुमारी ती होती. अँड द हजबंड ऑफ द प्रिन्सेस वुड बी रुलर ऑफ द किंगडम आफ्टर हर फादर्स डेथ. आणि त्या राजकुमारीच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिचा जो कोणी पती असेल तो त्या राज्याचा राजा होणार होता. द आयडिया ऑफ धिस प्रिन्सेस वॉज टू मॅरी द हँडसमेस्ट मॅन. आणि त्या राजकुमारीला सर्वात सुंदर सर्वात देखण्या व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं. बट शी कुड नॉट फाइंड द राईट वन टू प्लीज हर. परंतु त्या ठिकाणी तिला कोणी असा दिसत नव्हता की जो तिला संतुष्ट करू शकेल, तिचं मन समाधानी आनंदित करू शकेल. सेव्हरल टाइम्स, सेव्हरल म्हणजेच अनेक, प्लीज म्हणजेच आनंदित करण. सेव्हरल म्हणजेच अनेक. सेव्हरल टाइम्स सच मीटिंग हॅड टेकन प्लेस. तर अशा प्रकारच्या सभा अनेक वेळा त्या राज्यामध्ये घेण्यात आलेल्या होत्या. बट द प्रिन्सेस कुड नॉट सिलेक्ट अ हजबंड. परंतु ती राजकुमारी पती निवडू शकलेली नव्हती. तिला काही सर्वात सुंदर व्यक्ती, मनाला भावणारा व्यक्ती कोणी मिळाला नाही. दिस मीटिंग वॉज द मोस्ट स्प्लेंडेड ऑफ ऑल. स्प्लेंडेड म्हणजेच काय? म्हणजे भव्य. दिस मीटिंग वॉज द मोस्ट स्प्लेंडेड ऑफ ऑल. तर बाकीच्या ज्या मीटिंग भरलेल्या होत्या म्हणजेच वर निवडण्याकरता ज्या सभा भरलेल्या होत्या त्याच्यापैकी सर्वात भव्य अशी सभा ही होती. मोर पीपल दॅन एव्हर हॅड कम टू इट. अगोदर जेवढे लोक आले होते त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त लोक या सभेला, या वर निवडण्याच्या कार्यक्रमाला आलेले होते. द प्रिन्सेस केम इन ऑन द थ्रोन. आता सिंहासनावर बसून 4 लोकांनी तिला खांद्यावरती एका सिंहासनावर, जे डोलीसारखं सिंहासन असते त्याच्यावर बसून ती राजकुमारी आली. 4 लोकांनी खांद्यावरती घेतलेलं होतं त्या डोलीला, त्या सिंहासनाला. अँड द बिअरर्स कॅरीड हर फ्रॉम प्लेस टू प्लेस. आता तिचे जे वाहक होते ते तिला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या सिंहासनावर बसून घेऊन जायची. म्हणजे सर्व राजकुमारांना, त्या ठिकाणी लग्नाला उपस्थित झालेल्या व्यक्तींना, तरुणांना ती बघू शकत होती. शी डिड नॉट सीम टू केअर फॉर एनीवन. सीम म्हणजेच काय? वाटणे. तर असं वाटत होतं की तिला कोणीही वर त्या ठिकाणी आवडलेला नव्हता, ती कोणाची काळजी करत नव्हती. अँड एव्हरीवन बिकेम डिसअपॉइंटेड दॅट दिस मीटिंग ऑल्सो वॉज गोइंग टू बी फेल्युअर. आणि प्रत्येकजण आता निराश होत होता, कारण की त्या सर्वांना वाटत होतं की ही मीटिंग, ही सभा सुद्धा आता या ठिकाणी निष्फळ जाणार आहे. जस्ट देन केम अ यंग मॅन. आणि तेवढ्यामध्ये एक तरुण व्यक्ती येतो, अ संन्यासी. तो एक संन्यासी असतो. हँडसम ॲज इफ द सन हॅड कम डाऊन टू द अर्थ. तो एवढा सुंदर दिसायला देखणा असतो की जणू काही सूर्य पृथ्वीवरती उतरलेला आहे. अँड स्टूड इन वन कॉर्नर ऑफ द असेंब्ली. आणि त्या सभेच्या कोपऱ्यामध्ये येऊन उभा आहे. वॉचिंग व्हॉट वॉज गोइंग ऑन. तिथं उभा राहून तो बघत होता की काय सुरू आहे. द थ्रोन विथ द प्रिन्सेस केम नियर हिम. तर त्या सिंहासनासोबत ती राजकुमारी त्याच्या जवळ आली.
तिला आणण्यात आलं. अँड ॲज सून एज शी सॉ द ब्युटिफुल संन्यासी, त्या सुंदर संन्यासाला, देखण्या संन्याशाला बघितल्याबरोबर शी स्टूड अँड थ्रेव द गार्लँड ओव्हर हिम. गार्लँड म्हणजे काय? फुलांची माळ. तर त्याला बघतोबरोबर राजकुमारीने त्याच्या गळ्यामध्ये फुलांची माळ फेकली. द यंग संन्यासी सीज्ड. सीज करणे म्हणजे घट्ट पकडणे. त्या संन्यासाने काय केलं तर ती माळ घट्ट हातामध्ये पकडली अँड थ्रेव इट ऑफ, आणि ती बाजूला फेकून दिली. एक्सक्लेमिंग, तो उद्गारला. काय उद्गारला? व्हॉट नॉनसेन्स इज दिस, आय एम अ संन्यासी. हा काय मूर्खपणा आहे, मी एक संन्यासी आहे. व्हॉट इज मॅरेज टू मी, माझ्याकरता लग्नाचा काय अर्थ? द किंग ऑफ द कंट्री थॉट that perhaps this man is a poor and so dare not marry the princess and said to him. आता त्या राज्याचा जो राजा होता त्याला असं वाटलं की हा एक गरीब संन्यासी आहे, म्हणून तो हिम्मत धाडस करू शकत नाही राजकुमारीशी लग्न करण्याकरता. असा विचार त्या राजाच्या मनात आला, त्या राजाच्या. आणि तो त्या संन्याशाकडे येऊन त्याला म्हणतो, विथ माय डॉटर गोज हाफ माय किंगडम नाव. जर तू माझ्या मुलीशी लग्न करशील तर अर्ध माझं साम्राज्य आताच तुला मिळणार आहे. अँड द होल किंगडम आफ्टर माय डेथ, आणि माझ्या मृत्यूनंतर संपूर्ण साम्राज्याचा तू राजा आहे. अँड पुट द गार्लंड अगेन ऑन द संन्यासी, आणि परत त्या संन्यासीच्या गळ्यामध्ये माळ तो राजा, त्या राजकुमारीचा वडील टाकतो. द यंग मॅन थ्रेव इट ऑफ वन्स मोर सेइंग. तो संन्यासी परत तो हार काढतो आणि फेकून देतो आणि म्हणतो, नॉनसेन्स, काय मूर्खपणा आहे, आय डोंट वॉन्ट टू मॅरी, मला लग्न करायचं नाही. अँड वॉक क्विकली अवे फ्रॉम द असेंब्ली, आणि वेगामध्ये त्या असेंब्लीमधून, त्या सभेमधून तो बाहेर निघून जातो. सो स्टुडंट्स, इन दिस वे दिस पार्ट एंड्स हिअर. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू.